ओके, फर्स्ट ऑफ ऑल गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आज आपला मराठीचा लेक्चर आहे. बरोबर, आपलं मराठीचं लेक्चर आहे. आपण नेहमीप्रमाणे आज सगळेजण पहिले रीड करतील. मी तुम्हाला एक लेसन दाखवणार, सगळेजण अगोदर तो रीड करतील आणि नंतर आपण एकेका स्टँडर्डचं शिकवायला घेऊया. ओके, त्या दिवशी तुम्ही फोर्थ स्टँडर्डचा एक लेसन वाचला. आज मी तुम्हाला एक थर्ड स्टँडर्डचा बुक दाखवते आणि तुम्ही तो धड्याचा जो काही पॅरेग्राफ मी सांगणार आहे वाचायला तो वाचून मला दाखवायचा आहे. ओके, yes, I will take your name, I will call your name, you have to put on your mic and read the lesson. Okay, मी तुमचं नाव घेणार आणि तुम्ही माइक ऑन करून लेसन वाचायचं आहे. फर्स्ट इज स्पर्श. स्पर्श, माइक ऑन कर. Yes, teacher. Good रीड कर. afternoon, teacher. गुड आफ्टरनून. ओके, आता जो पहिला पॅरेग्राफ तुला दिसत आहे तो रीड कर. एक होता जंगल होते तिथे होते आहे बेटा. एक होते जंगल तिथे होता सिंह तो पडला आजारी कोल्हा आला त्याला भेटायला. भेटायला भेटायला सिंह म्हणाला मला भूक लागली मी आजारी आहे तू इथे जेवा जवळच जवळच शिकार शोध ह लगेच निघतो कोल्हा म्हणाला. ओके, व्हेरी गुड. स्टॉप. नेक्स्ट आहे गार्गी. गार्गी, माइक ऑन कर आणि रीड कर हा नेक्स्ट पॅरेग्राफ. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून डिअर. वाच. कोल्हा मनाशी म्हणाला वा चांगली शिकार आहे एक मेंढी पकडून सिंहाकडे घेऊन जाऊ. कोल्हा हळूहळू मेंढी जवळ जाऊ लागला. कुत्रा दुरून हे पाहत होता. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे रिद्धी. रिद्धी, रिद्धी माइक ऑन करायचं आहे. येस, वाच. गुड इव्हिनिंग टीचर. गुड आफ्टरनून. कुत्रा हा, कोल्ह्याला कोल्ह्याच्या कोल्ह्याच्या मागे धावला. कोल्हा वेगाने पळून गेला. ओके, आता हे वाच. रिद्धी, कोल्हा तुलाच वाचायचंय. हा, कोल्हा वाच. मनाशीच म्हणाला हम्म सुटलो हम्म बुवा हम्म एक एकदाचा हम्म चला आता सिंहाकडे जाऊ. ओके, स्टॉप. नेक्स्ट आहे स्वराज. स्वराज, वाच. मॅडम कुठून? आता स्क्रीनवर दिसतंय ना, तेवढं तिथून वाचायला सुरुवात कर. सिंह म्हणाला पासून वाच. सिंह म्हणाला काय रे काय झालं कुठे
आहे शिकार. कोल्हा म्हणाला, शिकार दिसली मी पकडायचा प्रयत्न केला. तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून मी परत आलो. आता जातो दुसरी शिकार शोधतो. ओके, गुड. स्टॉप. आता कुशल माइक ऑन कर. कुशल, आवाज येतोय का माझा? माइक ऑन करायचा आहे आणि स्क्रीनवर जो पॅराग्राफ दिसतोय तो वाच. ओके. नेक्स्ट आहे कनिष्क. कनिष्क, तुझा माइक चालू कर. हा, वाच कनिष्क. एक होता सिंह तिथे. नाही. एक होते जंगल. बघ, नीट बघ. एक होते जंगल तिथे होता सिंह. तो हा, पडला आजारी. कोल्हा आला. त्याला भेटायला हा. सिंह म्हणाला, मला भूक लागली. मी आजारी आहे. तू इथे जवळ जवळच शिकार शोध. लगेच निघतो. कोल्हा म्हणाला. ओके, स्टॉप. नेक्स्ट आहे तन्वी. तन्वी, माइक ऑन कर. येस टीचर. येस, रीड दिस. चांगली. कोल्हा मनाशी म्हणाला, वा, चांगली शिकार आहे. एक मेंढी पकडतो. एक मेंढी पकडू. सिंहाकडे घेऊन जातो. कोल्हा हळूहळू मेंढी जवळ जाऊ लागला. कुत्र्याने दुरून हे पाहिले होते. कुत्रा दुरून हे पाहत होता. ओके. नेक्स्ट आहे सार्थक. सार्थक, माइक ऑन कर. कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला. कोल्हा वेगाने पळून. हा, बरोबर आहे. वाच, पळून गेला. हा, आता वाच हे. कोल्हा मनाशीच म्हणाला. हा, सुटलो. एकदाचा. हा, चला. आता सिंहाकडे हा, जाऊ. ओके, जाऊ. गुड. स्टॉप. सार्थक, बस. गुड. नेक्स्ट आहे स्नेहा. स्नेहा, अपना माइक ऑन कीजिए और पढ़िए. यस. रीड.
पढ़िए स्नेहा जो आपको स्क्रीन पे दिख रहा है। सिंह म्हणायला सिंह सिंह म्हणाला सिंह म्हणायला सिंह म्हणायला सिंह सिंह म्हणाला सिंह म्हणाला काय रे स्पर्श तुझा माइक ऑफ कर. हाँ काय रे पढ़िए स्नेहा. काय हम्म. काय झाला हाँ कुठून काय झालं काय झालं कुठून कुठे ते हम्म. आहे हाँ शिकार. शिकार हाँ कोल्हा म्हणायला म्हणाला म्हणाला शिकार हम्म. शोधायला दिसली. शोधायला हम्म. दिसली मी शोधायला नाहीच आहे शिकार दिसली. शिकार दिसली मी हम्म. करायला पकडायचा करायचा प्रयत्न 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 हम्म. ला कोल्हा तेवढ्यात कुत्रा एवढे कुत्रा हम्म. माझ्यावर माझ्यावर धावून आला महान म्हणून म्हणून मी परत आले हम्म. आलो आलो आता हम्म. दुसरा शिकार शोधायला दुसरी शिकार शोधतो. दुसरा शिकार शोधतो ओके स्टॉप. नेक्स्ट आहे वेदांग. वेदांग हा पहिला पॅरेग्राफ वाचायचा आहे. एक होते जंगल तिथे होता सिंह स्नेहा अपना माइक ऑफ कीजिए. तिथे होता सिंह तो पडला आजारी कोल्हा आता त्याला भेटायला सिंह म्हणाला मला भूक लागली मी ओके वेट वेदांग. येस पढ़िए वाच वेदांग. एक 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 होते जंगल तिथे होता सिंह तो पडला आजारी कोल्हाला त्याला भेटायला सिंह म्हणाला मला भूक लागली मी आजारी आहे तू इथे जवळ शिकार शोध लगेच निघतो कोल्हा म्हणाला ओके स्टॉप. येस सगळ्यांचं वाचून झालंय का सांगा मला. कोण राहिलंय रीड करायचं. लिहा चॅटबॉक्स मध्ये नाव. रीडिंगचं कोणी राहिलंय का. कुशल तू वाचलंच नाही. माईक ऑन कर तुझा कुशल. यस टीचर तू वाच. एक होता जंगल होते होते जंगल त्यात तिथे तिथे हम्म
ते होता होता हम्म सिंह. हम्म तो तो झाला पडला. तो पडला हम्म आजारी. हा. कोल्हा कोल्हा म्हणाला कोल्हा आला. कोल्हा आला हा. एक त्याला भेटायला. कुठे वाचतोय तू? त्याला एक कुठे आहे त्याला तिथे? त्याला भेटायला हम्म आला. कोल्हा आला त्याला भेटायला. ओके स्टॉप. सिंह माईक बंद कर. माईक बंद कर कुशल. ओके सी आपण नेहमीप्रमाणे आज सुद्धा रीडिंग घेतलेली आहे. तर आज मी पहिले थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मिडियमची एक कविता आहे ती आपण घेणार आहोत. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. सार्थक आणि कुशल तुमच्यासाठी आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ओके माझा आवाज येतोय का सर्वांना सांगा एकदा चॅटबॉक्स मध्ये. Please let me know in the chat box if I am audible clearly. Okay. इथे इलेक्ट्रिसिटीचा थोडा इश्यू झाला आहे त्यामुळे जर आवाजाचा प्रॉब्लेम झाला तर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके. येस. बघा काय पोएम आहे ही. झोका. झोका. झोका एक पोयम आहे. तुम्हाला झोका कविता आहे. ओके. मी पहिले एकदा तुम्हाला वाचून दाखवते नंतर सार्थक आणि थर्ड स्टँडर्डची मुलं सार्थक, स्वराज, वेदांग, कुशल सगळ्यांनी वाचून दाखवायचे आहे मला. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो भूल. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळा आभाळी चांदोबा जसा. बघा त्या कवितेत काय सांगितलं आहे, काय आहे त्या चित्रात बघा. त्या चित्रात एक झोका बांधलेला आहे झाडाला आणि त्या झोक्यावर बसलेला आहे बाळू नावाचा एक मुलगा. आणि त्याला त्याची ताई झोका देत आहे आणि तो झोक्यावर बसलेला असताना त्याचे आई बाबा त्याला दुरून पाहत आहेत. ओके बघा. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झाडाला सुताचा दोर बांधून झोका त्या लोकांनी तिथे बनवला आहे. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो भूल. बघा तुम्ही सुद्धा झोक्यात बसलेले असताना तुम्हाला मज्जा वाटते की नाही. तसा बाळू नावाचा मुलगा सुद्धा त्या झोक्यावर झुलत आहे. ओके. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे झडे. मग त्यांनी जो झोका बांधलाय ना तो फुलांच्या झाडाला बांधलाय. त्यामुळे जेव्हा बाळू झोका मागे पुढे करतो तेव्हा त्या झाडाच्या फांद्या हलतात आणि त्या झाडावरची सगळी फुले बाळूच्या अंगावर पडतात. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. मग हे बाळूला झोका देण्याचं काम कोण करत आहे, त्याची ताई करत आहे आणि त्यांच्या आई बाबा त्यांना दुरून खेळताना बघत आहेत. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. मग निळ्या आभाळात चांदोबा कसा एकटाच असतो, मज्जा करत असतो, तसाच झोक्यावर त्याच्या आई बाबांना दिसत आहे. ओके. समजली कविता. सांगा मला सार्थक आणि कुशल ही कविता समजली का तुम्हाला. ओके. आता मला ही कविता
वाचून दाखवायची आहे. ओके. ओके. आता कविता वाचून दाखवणार मला सार्थक आणि कुशल. तुम्ही कविता मला वाचून दाखवायची आहे. कुशल माईक ऑन कर. येस टीचर. ओके. मला आता ही कविता वाचून दाखवायची आहे. दोन हे आहेत कडवे, ते तू वाचणार आणि 2 सार्थक. ओके. वाच. कवितेचं नाव काय आहे? वाच कवितेचं नाव. झोका. ओके. आता वाच. वाच. सुताचा झोका. सुताचा दोर सुताचा दोर हम्म झाडाला टांगला. हा. बालाचा झोका. बाळूचा बालूचा झोका हम्म तयार झाला. ओके. बघ आता किती मस्त वाचतोस. असंच वाच. हा वाच आता. झोक्यावर बालू हम्म घेतो झोका. घेतो झूल. हम्म क्षणात हम्म वाऱ्याला हा. देतो फूल. फूल. हा. बालूचा झोका हा. मागे पुढे हम्म बालूच्या अंगावर हा. फुलांच्या फुलांचे सडे साडी सडे सडे सडे. ओके. स्टॉप. नेक्स्ट आहे सार्थक. सार्थक तू हे 2 कडवे वाचायचे आहेत. सार्थक आवाज येतोय का माझा? हा वाच. बालूचा झोका. बालूला झोका हम्म देते ताई. हा. दुरे दुरून बघतात बाबा आई. गुड. झोक्यावर डोक्यावर हम्म बालू हम्म चित्तवता. हा. निळ्या निळ्या हम्म पटावर आभाळी चांदोबा कसा. ओके. गुड. बघा मी परत एकदा पोयम वाचते. कुशल आणि सार्थक लक्ष द्या. सुताचा दोर झाडाला टांगला. बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झूल. क्षणात वाऱ्याला देतो भूल. बाळूचा झोका मागे पुढे. बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूला झोका देते ताई. दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बाळू दिसतो कसा. निळ्या आभाळी चांदोबा जसा. ओके. तर चला आता कुशल सार्थक मी तुम्हाला काही प्रश्न विचारते आहे. तुम्ही त्याची उत्तर मला द्यायची आहेत. ओके. सांगा मला झोपाळ्यावर कोण बसला आहे? कुशल सांग. बालू. येस. गुड. सार्थक आता तू सांग मला झोपाळ्यावर बसलेला बाळू कोणासारखा दिसत आहे? चांदोबा सारखा. गुड. कुशल तू सांग बाळूला झोका कोण देत आहे? ताई. येस. सार्थक तू सांग झोक्यावर बसलेल्या बाळूला पाहायला कोण आला आहे? बाबा आई. व्हेरी गुड. आता तुम्हाला दोघांनाही पोएम समजलेली आहे. जर पुस्तकं असतील तर ती पोएम वाचायची आहे. मी तुम्हाला पाठवून देणार आहे पुस्तक तुमचं. ओके.
आपण पुस्तक तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवेन, त्यामुळे नसेल तर तुम्ही त्याच्यातून वाचा. आणि आता मी 4th स्टँडर्डचं घेते, तिथे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ओके. ओके, 3rd स्टँडर्डचं मराठीचं बुक कदाचित वेगळं असेल. आपण बघूया तुम्हाला काय आहे. ओके, 3rd स्टँडर्ड कोण कोण आहे? स्वराज आणि वेदांग, राईट? वेदांग इज इन 3rd स्टँडर्ड. येस ऑर नो? वेदांग, माइक ऑन कर आणि सांग मला 3rd और 4th. Yes. येस, 3rd और Third. 4th? 3rd ना? ओके, माइक ऑफ कर. सी, तिसरी मराठी मीडियम तुमच्यासाठी काय आहे? तुम्हाला सुद्धा पहिली कविताच आहे बघा. बापरे, तुमची कविता तर मोठी आहे, लक्ष द्या. बघा. बापरे. पोर डोंगराव भाळली याच्या माईक ऑफ नातीला. करायचा आहे. स्वराज, तुझा माईक ऑफ कर. ओके, बघा इथे तुम्हाला कविता आहे रानवेडी नावाची. ओके, आता तुम्ही एकेकाने मला ही कविता वाचून दाखवायची आहे. वेदांत, तुझा माईक ऑन कर. येस, वाच. पोरे डोंगा पोर 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 डोंगराव भाळली त्याच्या नादी ला लागून या अख्ख्या 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 रानात पांगली पोर डोंगावर डोंगराव डोंगरा डोंगराव डोंगरावर भाडली रानगवताची फुलं तिच्या कानामध्ये डुल 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 अन्न चाईच्या चाईचा चाईचा ताईचा मोहर गळ्यांमध्ये गळसर अहो टणटणी फुलली तिच्या नाकामधी फुली अन्न बुरांडीची फुल तिनं केसात माळली पोर डोंगरावर भाळली. ओके, स्टॉप. नेक्स्ट स्वराज, तू रीड कर. स्वराज, पोएम वाचायची आहे. पोर माळावर खेळली अनुवार वाऱ्या सांग बोलली पड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला पान सावरीचा पान सावरीचं बोंड हल्ल लाल झालं तोंड आहो हसता हसता मनू मऊ गवतात लोळली पोर डोंगरा भाळली. भाळली ओके, स्टॉप काळी स्टॉप स्टॉप. ओके,
तर बघा, ही तुमची कविता आहे. हिचे लेखक आहेत तुकाराम धांडे. यांनी ही कविता त्यांच्या बोली भाषेत लिहिली आहे. ओके, बघा कविता कशा प्रकारे आहे. पोर डोंगरावर भाळली, त्याच्या नादी लागून या अख्ख्या रानात पांगली. पोर डोंगरावर भाळली. भाळली म्हणजे भुलली. ती डोंगरा म्हणजे तिला, त्या मुलीला डोंगर खूप आवडलेले आहेत आणि ती ते डोंगर बघण्याच्या नादात पूर्ण रानांमध्ये पांगत आहे, फिरत आहे. ओके, रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुलं, अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर. अहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली, अन बुरांडीची फुलं तिने केसात माळली. पोर डोंगरावर भाळली. बघा, यामध्ये त्या मुलीचं वर्णन केलेलं आहे या कवितेत. तिने कानामध्ये काय घातलेलं आहे, रानगवताची फुलं तिने कानामध्ये डूल म्हणून घातलेली आहेत. ओके, आणि चाई, चाई हे एका वेलीचं नाव आहे. एक वेल आहे चाई या नावाची. त्या वेलीला येणारा मोहर तिने गळ्यामध्ये हार म्हणून घातलेला आहे. आणि तिच्या नाकामध्ये तिने एक फुली घातलेली आहे. आणि बुरांडी, बुरांडी या नावाचं फूल तिने केसात माळलेलं आहे. पोर माळावर खेळली अन्न वाऱ्यासंग बोलली. वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला, पान सांबरीचं बोंड खाल्लं लाल झालं तोंड. अहो हसता हसता मऊ गवतात लोळली, पोर डोंगरावर भाळली. मग ती डोंगर बघता बघता ती मुलगी रानमाळावर खेळत आहे, वाऱ्यासंग बोलत आहे. मग तिने निवडुंगाचं बोंड खाल्ल्यामुळे तिचं तोंड पूर्ण लाल झालं आहे. आणि ते लाल तोंड घेऊन ती गवतात खेळत आहे, हसत हसत गवतात लोळत सुद्धा आहे. गाई दांडाच्या वाटानं चाली यंगत नेटानं, ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पहिला. आली पाऊस पहाळी तवा गडदिक पळाली, पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली. पोर डोंगरावर भाळली. मग जेव्हा ती डोंगर पाहण्यात मग्न आहे, तेव्हा तिथे एक जोराचा पाऊस सुरू झालेला आहे. पहाळी, पहाळी म्हणजे पावसाची पहिली सर तिथे आले आहे. तिथे डोंगरांचा ढगांचा खूप गडगडाट झालेला आहे. त्यानंतर पहिला पाऊस पडल्यामुळे मोर देखील तिथे नाचत आहे. मग ही पूर्णपणे पावसाने भिजलेली पोर उन्हात त्या डोंगराला बघता बघता एवढी भाळली आहे त्या डोंगरावर की ती पूर्ण पावसाने भिजून गेली आहे. आणि नंतर तिने स्वतःला उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे. ओके, थर्ड स्टँडर्ड मराठी स्टुडंट, कविता समजली आहे का तुम्हाला? तुमची जी काही प्रश्न उत्तरे असतील, काही लिखाण असेल, ते आपण नंतर घेणार आहोत. त्या अगोदर चॅटबॉक्स मध्ये सांगा मला. थर्ड स्टँडर्ड मराठी स्टुडंट्स, मराठी मीडियम, स्वराज आणि वेदांत, स्पेशली फॉर यू, फक्त दोघांसाठी मी ही कविता घेतलेली आहे. समजली आहे का तुम्हाला ती कविता? ओके ओके, तर बघा इथे तुम्हाला फक्त शब्दार्थ दिलेले आहेत. या कवितेवर तुम्हाला प्रश्न उत्तरे नाहीयेत. तरी मी नंतर तुम्हाला प्रत्येकाला एक एक करून तुमच्या कवितांची किंवा तुम्हाला जे लेसन्स पहिले आहेत त्यांची प्रश्न उत्तरे विचारणार आहे. ओके, सगळ्यांचं शिकवताना सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. ओके, नाव दिस इज फॉर स्पर्श, तन्वी, स्नेहा अँड कनिष्क. ओके, मराठी तुमचा पहिला लेसन आहे की कविता आहे, आपण ती आज पाहणार आहोत. स्पर्श, तन्वी, स्नेहा अँड कनिष्क. मग आपण पहिले सगळ्यांचं रीडिंग घेतलं. तुम्ही सगळ्यांनी मला रीडिंग घेऊन दाखवलं. आता आपण फर्स्ट थर्ड इंग्लिश मीडियमची पहिली पोएम घेतली. देन वी सॉ थर्ड मराठी मीडियम्स फर्स्ट पोएम. ओके, आता आपण घेणार आहोत फोर्थ इंग्लिश मीडियमचा फर्स्ट लेसन. ओके, ओके, तर तुमची आहे पहिली कविता झाड. झाड नावाची कविता आहे. बघा, कवी आहे ज्ञानदा आसोलकर. ज्ञानदा आसोलकर या कवयित्रीने तुमची ही कविता लिहिलेली आहे. तिचं नाव आहे झाड. पहिली जी तुमची कविता आहे त्या कवितेचं नाव आहे झाड. ओके,
ओके, सगळ्यांना कविता दिसते का? स्पर्श, तन्वी, सांगा मला चॅट बॉक्स मध्ये कविता दिसते का तुम्हाला? स्नेहा, कनिष्क, लेट मी नो इन दी चॅट बॉक्स. ओके, थँक्यू. बघा, कवितेचं नाव आहे झाड. बघा काय दिसत आहे आपल्याला चित्रात? ती मुलगी झाडाला पाणी घालत आहे. ओके, बघूया आपण आता काय आहे आपली कविता. चिंगीनं लावलं एक झाड. झाडाला म्हणाली लवकर वाढ, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलातील फुलं छान छान, हसत राहील पानन पान. बघा, ती चिंगी नावाची मुलगी आहे, ती झाड लावत आहे. मग तिने काय सांगितलेलं आहे बघा, चिंगीने लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. चिंगी हे त्या मुलीचं नाव आहे. तिने सांगितलं ती एक झाड लावते ती. मग तिने सांगितलं झाडाला की झाडा तू आता लवकर वाढ, तुला रोज मी पाणी घालेन, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. मी तुला रोज पाणी घालेन आणि तुझ्यासाठी गाणी सुद्धा गात जाईन. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. मग चिंगीच्या गाण्याने काय होणार आहे असं चिंगीला वाटतं? चिंगीला वाटतं की मी गाणी म्हटल्यामुळे ती फुलं आहेत झाडावरची ती फुलतील आणि फुलपाखरांचे थवे त्या फुलांवर येत राहतील. फुलपाखरे काय येतात फुलांवर? मध खाण्यासाठी. ओके, फुलतील फुलं छान छान, हसत राहील पानन पान. मग चिंगी म्हणते की मी गाणी गायल्यामुळे आणि रोज पाणी दिल्यामुळे छान छान फुलं येतील झाडावर आणि झाडाचं पान हे ताजतवानं होऊन हसत राहील. ओके, समजली का कविता? सांगा मला फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट्स. फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट, ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड. कविता समजली का तुम्हाला? Yes, teacher. ओके, नाव फर्स्ट कनिष्क यू विल रीड दिस. कनिष्क तू वाचायची आहे ही कविता. Yes, teacher. हा वाच. कवितेचं नाव वाचायचं आणि मग कविता वाचायची. झाड. हम्म. चिंगीने लावला एक झाड, झाडाला म्हणली लवकर. लवकर वाढ, हम्म. तुला रोज घाली पाणी, हम्म. तुझ्यासाठी हम्म. गाणी. हा. गाणी ऐकून हम्म. फुल फुलतील हा फुलं फुलं फुलतील. फुलतील हम्म. फुलपाखरांचे पाखरांचे हम्म. थवे वे झुलतील. झुलतील. हम्म. फुलतील हम्म. छान छान हम्म. हसत राही पानन पान. पान. ओके, माइक ऑफ कर. नेक्स्ट आहे तन्वी. तन्वी वाच. कवितेचं नाव वाचून कविता वाचायची आहे. झाड. चिंगीने लावले एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणी ऐकून फुलतील फुले, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलतील फुले छान छान,
हसत राहील पान पान. व्हेरी गुड तन्वी. नेक्स्ट आहे स्पर्श. स्पर्श रीड दिस. Yes, teacher. चिंगीन लावलं चिंगीनं एक चिंगीनं लावलं एक झाड झाडला झाडाला झाडाला म्हणाली लवकर वाढ तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गाईन गाणी गाणी ऐकून फुलं फुलतील फुलतील पाखरू थवे फुलपाखरांचे पाखरांचे थवे इलतील झुलतील फुलतील झुलतील. फुलं फुलतील फुलतील फुलं. फुलतील फुलं छान हम्म छान हसतील हसत राहील. राहत राहील पान पान. ओके. नेक्स्ट आहे रिद्धी. रिद्धी माईक ऑन कर. Yes, teacher. हा रीड कर पोएम. झाड चिंगीने लावलं एक झाड झाडाला म्हणाली लवकर वाढ येस वाच. तुला रोज रोज हम्म घालीन पाणी हा तुझ्यासाठी तुझ्यासाठी हम्म गाणी गाईन गाईन गाणी. गाईन गाणी हा गाणी ऐकून हम्म, फुले फुलतील हा फुलपाखरांचे फुलपाखरांचे झुले झुलतील थवे झुलतील. थवे झुलतील हम्म फुलतील फुलं फुलतील फुलं हम्म घर छान 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 हसत राहील. हा हसत राहील हम्म पान पान. पान पान. ओके गुड. नेक्स्ट. नेक्स्ट है स्नेहा. स्नेहा आपने पढ़नी है अभी पोएम. पढ़ी. चिमणीने लावली एक झाड चिंगीनं लावलं. चिमणीने लावला एक झाड झाडांना म्हणाली म्हणाली लवकर वाढ हम्म तुझा तुला रोज खाणीन पाणी हम्म बघा तुझा खूप सोपी पोयम आहे. आतापर्यंत तुमची लर्न सुद्धा व्हायला पाहिजे. 4th स्टँडर्ड स्टुडंट जल्दी से रीड कीजिए स्नेहा. तुझ्यासाठी गाईन गाणी काय गाणी गाणी ऐकून गाणी ऐकून फुलं फुलतील. फुलं फुलतील हम्म फुलपाखरांचे फुलपक्षीला फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलपाखरांच्या थवे झुलतील. फुलां फुलतील फुलं छान छान फुलतील फुला छान छान हसत राहील पानन पान. पानन पान. ओके. 4th स्टँडर्ड स्टुडंट सगळ्यांना पोएम समजली का सांगा मला. यस टीचर. ओके. ओके तर आता तुम्हाला टीचर जर पोएम
सॉरी, प्रतीकचं वाचन नाही झालं. मी त्यांची पोयम अजून घेतलीच नाहीये. मी आता त्यांना शिकवते दुसरं. ते मराठी मीडियमला आहेत ना. यस. ओके. नेक्स्ट, नक्की सगळ्यांना समजले आहे. 4th स्टँडर्ड स्टुडंट बघा, आतापर्यंत आपण 3rd इंग्लिश, 3rd मराठी आणि 4th इंग्लिश वाल्यांची एक एक कविता घेतली. ओके. 4th इंग्लिश लक्षात द्या. एकदा पोएम कडे बघा आणि तुम्ही लर्न करायची आहे ही कविता. बघा, चिंगीनं लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी, गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील, फुलतील फुलं छान छान, हसत राहील पानन पान. बघा, स्पर्श, स्नेहा, तन्वी अँड रिद्धी. ओके. तुम्ही पोएम जर तुम्हाला आठवत असेल तर लर्न करायचे आहे आणि नंतर मला बोलून दाखवायचे आहे. ओके. नाव वी विल सी 4th स्टँडर्ड मराठी मीडियम स्कूल. ओके. ते आता आपण बघूया 4th स्टँडर्ड मराठी मीडियम साठी काय आहे. ओके. बघा इथे काय आहे. तुम्हाला एक कविता आहे, लक्ष द्यायचं आहे. गार्गी आणि प्रतीक तुम्ही. तुम्हाला ही कविता आहे धरतीची आम्ही लेकरं या नावाची. ओके. मी वाचून दाखवते, नंतर तुम्ही माझ्या मागे वाचायचे आहे. धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं, शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणी वनी गाती जशी रानपाखरं, मेहनत जमिनीवरी जिमनीवरी. बघा, ही पण एका बोली भाषेत लिहिलेली कविता आहे. केली वरीसभरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवार, शाळू जुंधळा मोती चमचम चमकत्याती, मोत्यांची सालभरी खाऊ भाकर, स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी येथ कुणी नाही चाकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर. ओके. शेतकरी आहेत ते. कविता म्हटली आहे एका शेतकऱ्यांनी, द.ना. गवाळकर या कवीने शेतकऱ्यांवर एक कविता रचलेली आहे. तिचं नाव आहे धरतीची आम्ही लेकरं. बघा, धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं. कवी काय म्हणत आहे की आम्ही या धरतीची लेकरं आहोत, हे आमचं भाग्य आहे. शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणी वनी गाती जशी रानपाखरं. जशी रानपाखरं, रानात उडणारी पाखरं किंवा पक्षी असतात ते नेहमी एकत्र असतात. बघा, त्यांना कधी आपण वेगवेगळं पाहिलं आहे का? नाही. ते नेहमी एकत्र उडत असतात. तसंच आपण पण काय करूया, शेतावर जाऊया आणि एकत्र गाऊन काम करूया. मेहनत जिमनीवरी केली वरीसभरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवार. जेव्हा शेतकरी जमिनीवर वर्षभर मेहनत घेतो तेव्हाच त्याला त्याचं फळ मिळतं. बघा, शेतात पीक आलेलं दाखवलेलं आहे. ओके. त्याला शिवार म्हटलं गेलेलं आहे. शाळू जुंधळा मोती चमचम चमकत्याती, मोत्यांची सालभरी खाऊ भाकर. मग कवीने जे धान्य उगवलेलं आहे त्या कवीने मोत्याची उपमा दिलेली आहे. कवी काय म्हणतोय की शेतात जे धान्य आलं आहे ते मोत्यांप्रमाणे चमकत आहे आणि आम्ही त्या मोत्यांच्या वर्षभर भाकरी बनवून खाणार आहोत. कवी मोत्यांची भाकरी बनवणार आहे का? नाही. कवी धान्याची भाकरी बनवणार आहे, पण त्या धान्याला कवीने मोती असं म्हटलं आहे. स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी येथ कोणी नाही चाकर. मग आम्ही सगळ्यांमध्ये समानतेचा संदेश, कवी आहे कवितेतून आपल्याला समानतेचा संदेश देत आहे. आम्ही सगळे एक आहोत असं म्हणत आहे. येथे कोणी मालक किंवा कोणी नोकर नाही. ओके. धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं, म्हणून आम्ही धरतीची लेकरं असल्यामुळे आम्ही शेतकरी खूप भाग्यवान आहोत असं या कवितेत म्हटलेलं आहे.
प्रतीक गार्गी, आय एम आस्किंग यू. कविता समजलेली आहे का आता जी मी शिकवली? यस ओके. टीचर. मी चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्यायला सांगितलंय. जोपर्यंत माईक चालू करायला सांगत नाही कोणीही माईक चालू करायचा नाही. येस गार्गी, नाउ रीड दिस पोएम. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया संगी गाऊया राणीवर सांगाती गाऊया आहे ते. परत वाच. संगाती गाऊया राणीवनी गाती जशी रानपाखरं मेहनत जमिनीवरी केली वरीसभरी आज आलं फळ त्याच्या डुले शिवार शाळू रुंधळा मोती चमचम चमक्याती मोत्याची सालभरी खाऊ भाकर सापू समानता पोलादी ऐक्यता नाही धनी येथ कुणी नाही चाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. ओके. प्रतीक माईक ऑन कर आणि कविता वाच. धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान शेतावरी जाऊया संगाती गाऊया राणीवनी गाती तशी रान पाखरा मेहनत जमिनीवरी केली वरीसभरी आज आलं फळ त्याचं डोले शिवार शाळू झुंजळ मोती चमकत्या मोत्यांची साल भरी खाऊ पाखर थापू समानता पोलादी ऐकत्या नाही धनी येत कुणी नाही चाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. ओके. तर बघा, सगळ्यांना ज्या काही कविता शिकवलेल्या आहेत त्या समजलेल्या आहेत का? बघा एकदा सगळ्यांना. आपण काय काय पाहिलं? फोर्थ मराठीसाठी आपण पाहिलं धरतीची आम्ही लेकरं नावाची कविता पाहिली. ओके. फोर्थ इंग्लिश साठी आपण पाहिलं झाड नावाची कविता आपण बघितली. ओके. थर्ड इंग्लिश मीडियम तुमच्यासाठी आपण पाहिलं झुला. ओके. आणि मराठी मीडियम साठी आपण कविता पाहिली आहे. कोणी नाव सांगेल का मला? मराठी मीडियम साठी कोणती कविता पाहिली आपण? स्वराज सांगणार का तू? स्वराज. रानवेडी. व्हेरी गुड. ओके. तर कुणाला काही प्रॉब्लेम आहे, काही डाऊट आहे सांगा मला. ज्या कविता आपण आज शिकलो, चारही कविता, सगळ्यांना सगळ्या कविता समजल्या आहेत? येस. सगळ्यांना सगळ्या कविता समजलेल्या आहेत का? तुम्हाला मी कविता तुमच्या ग्रुपवर पाठवून देईन. तुम्ही सगळ्यांनी गुगल क्लासरूमचे इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट करायचे आहेत. तिथेच तुमचा होमवर्क पाठवला जाईल. आज कविता असणार आहे त्यामुळे मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून देईन. सगळ्यांनी नेक्स्ट मराठी लेक्चरला मला ही कविता बोलून दाखवायची आहे. ओके. समजला सगळ्यांना होमवर्क? कविता बोलून दाखवायच्या आहेत ज्या ज्या तुमच्या आज तुम्हाला दिलेल्या आहेत त्या. मला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. समजल्या सगळ्यांना? ओके. ओके. सो आता आपण इथेच थांबूया. बाय बाय एव्हरीवन. बाय 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 टीचर. बाय. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय 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 एव्हरीवन. बाय बाय.
टीचर उद्या पण क्लास होणार आहे? क्लास रोज असतो, लिंक येते तेव्हा जॉईन करायचा. जरा लेफ्ट करा क्लास सर्वांनी. टीचर तुम्ही बुक दाखवला ही बुक आहे का बघा. प्रतीक आणि मधुरा क्लास लेफ्ट करायचा आहे. प्लीज लीव द क्लास नाव. येस टीचर्स. मधुरा क्लास लेफ्ट. नंतर लावला.